हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी दागिना. आज आपण बघणार आहोत नेकलेस बनवताना तारेवरती फ्लॉवर कसं अटॅच करायचं ते. चला तर मग सुरुवात करूया. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, लाईक अँड कमेंट करा. तर फ्लॉवर आपल्याला तारेवरती फ्लॉवर अटॅच करण्यासाठी आपण घेणार आहोत 20 गेजची तार. ही तुम्ही बघू शकता, ही 20 गेजची तार आपण घेतोय. आपण आता ही तार कट करून घेऊया. साधारणतः एवढी तार आपण कट करून घेतोय. जर तुम्हाला असा अंदाज कळत नसेल तर आपल्या या दोन्ही बोटांमध्ये ही तार बघून आपण याचं मेजरमेंट घेऊ शकतो. साधारणतः एवढी तार आपल्याला बस होते. आता आपण या तारेवरती लूप बनवून घेऊया. आता आपण हे लूप बनवणार आहोत राऊंड नोज प्लायरच्या मदतीने. आपण इथे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या की हा लूप कसा बनवायचा आहे. फोल्ड करून घेतोय आपण ही तार. एक वेळेस फोल्ड करून घेतली. आता प्लायरच्या साहाय्याने हा लूप गच्च पकडून आता फक्त तार फिरवायची आहे आपल्याला. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सेम तसंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. फक्त 2 राऊंडमध्ये आपल्याला हा लूप बास होतो. तर तुम्ही बघू शकता मी हा लूप बनवून घेतलेला आहे. ओके. आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे रेडी फ्लॉवर. या आधीच्या ट्युटोरियलमध्ये मी डबल मोगरा फ्लॉवर कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवलेलं आहे. जर तुम्हाला ते बघायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही ते जाऊन चेक करू शकता किंवा माझ्या चॅनलवरती जाऊनही तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला कोणाला नथ मेकिंगचे किंवा ज्वेलरी मेकिंगचे ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीवरनं मला मेसेज करा, DM करू शकता मला. किंवा जर कोणाला ज्वेलरी विकत घ्यायची असेल तर त्यांनी मला DM करा, मी नक्की त्यांना रिस्पॉन्स देईन. तर आता बघू शकता आपण हे फ्लॉवर या लूपवरती अटॅच करून घेणार आहोत. आपण या लूपच्या मधनं 0.3 mm ची तार घालून आता साईडच्या मोत्यांना हे पॅक करून घ्यायचं आहे. नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल. चारी बाजूंनी हे पॅक करून घ्यायचं जेणेकरून हे लूज नाही होणार. हे काही जास्त हार्ड होणार नाही आहे तुम्हाला पॅक करायला. सो तुम्ही बघू शकता. तर आता मी हे पॅक करून घेतलेलं आहे आणि आता ही जी एक्स्ट्रा वायर आहे ती आपण कट करून घेऊया. ओके, ही वायर मी कट करून घेतलेली आहे. आता तुम्ही हे बघू शकता हे फ्लॉवर मी या लूपवरती अटॅच करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला जसं आपण नेकलेसमध्ये अटॅच करतो किंवा मंगळसूत्राला अटॅच करतो त्यासाठी आपल्याला लूप बनवायचा आहे. सो आपण हे दोन्ही बाजूंनी साधारणतः 1-1 इंच ही 20 गेजची वायर कट करून घेतोय. ही देखील मी कट करून घेते आणि आता याला आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. याचाही लूप बनवून घेतोय आपण. हे बघा मी हे बनवून घेतलेलं आहे. या साईडला बनवते. ओके, आता हे झालं आपलं लूप. ओके, आता आपल्याला नेकलेस बनवण्यासाठी अशी टोटल 10 फ्लॉवर लागतील. ते मी रेडी करून घेते. तर तुम्ही बघू शकता मी 10 फ्लॉवर रेडी करून घेतलेले आहेत. सॉरी, हे अडकलंय, 1 मिनिट.
लूप पॅक करताना व्यवस्थित टाईटली पॅक करा, किंवा नाही तर ते लूज पडेल आणि आपला नेकलेस सुटू शकतो. तर तुम्ही बघू शकता मी हे 10 फ्लॉवर रेडी करून घेतलेले आहेत. आता आपण हे एकमेकांना अटॅच करून घेणार आहोत. त्यासाठी आपण काय करणार आहोत, याच्यामधील 5 फ्लॉवरचे लूप हे असे सरळ असे उभे ठेवणार आहोत आणि 5 फ्लॉवरचे लूप आपण आडवे करणार आहोत. बघू शकता या पद्धतीने आपण हे 5 फ्लॉवरचे लूप आडवे करून घेतो. 5ही फ्लॉवरचे मी करून घेते. ओके, मी हे 5 फ्लॉवरचे करून घेतलेले आहेत आणि 5 फ्लॉवरचे तुम्ही बघू शकता असे उभे आहेत. आता एक आडव्या लूपचा फ्लॉवर आणि एक उभ्या लूपचा फ्लॉवर घ्यायचा आहे आणि उभ्या लूपचा फ्लॉवर जो आहे तो थोडासा ओपन करून त्याच्यामध्ये हा आडव्या लूपचा फ्लॉवर अडकवून घ्यायचा आहे आणि परत हा लूप पॅक करून घ्यायचा आहे, क्लोज करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. ओके, परत एकदा बघा, हा उभ्या लूपचा फ्लॉवर थोडासा लूप ओपन करायचा आणि या बाजूनेही आडवा फ्लॉवर हा एक फ्लॉवर अटॅच करून घ्यायचा आणि लूप क्लोज करून घ्यायचा. ओके, असं मी पूर्ण चेन बनवून घेते, मग तुम्हाला तर तुम्ही बघू शकता मी हे फ्लॉवरची पूर्ण चेन बनवून घेतलेली आहे या प्रकारे. आणि आता आपण याला गोंडा अटॅच करून घेणार आहोत. हा थोडासा ओपन करूया म्हणजे तो अटॅच करायला सोपा जाईल. आता इथं जो लूप बनवलेला आहे त्या लूपमध्ये फक्त हा हुक अडकवून घ्यायचा आहे. आपण हा गोंडा अटॅच करून घेतोय. ओके, तर हा बघू शकता तुम्ही, हा चोकर तयार झालेला आहे आपला. हा काही अशा प्रकारे दिसतोय, हे बघा. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनही हिट करा. थँक्यू.